हाय फ्रेंड्स, मी 4-5 दिवस झाले रेसिपी टाकली नाही, कारण माझे सख्खे चुलते काका एक्सपायर झाले होते. आम्ही खूप दुःखात आहोत. आमचे काका आम्हाला अचानक सोडून गेले. खूप आठवण येते. तरी पण मी आज एक रेसिपी टाकली आहे. काळ्या हुलग्याच्या कोवळ्या शेंगांची भाजी बनवणार आहे मी. त्यासाठी स्वच्छ निवडून घेतली आहे आणि 2-3 वेळा शेंगा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आहेत. गरम करायला गॅसवर कढई ठेवली होती आणि त्या कढईमध्ये थोडेसे तेल टाकले आहे आणि त्या तेलामध्ये मी या कोवळ्या शेंगा एकसारख्या छान खरपूस भाजून घेणार आहे. यांना काळ्या हुलग्याच्या कोवळ्या शेंगा अशा म्हणतात. हे बघा, मी तेलामध्ये छान खरपूस भाजून घेणार आहे. हे बघा, एकसारखे छान तेलामध्ये खरपूस भाजून घेतल्या की छान लागते. हे आता मी एका ताटात काढून घेतले आहे. छान भाजले आहेत. मी आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल टाकले आहे. त्या तेलामध्ये मी कांदा टाकला आहे चिरून. नंतर त्यामध्ये मी थोडेसे जिरे टाकले आहे. जिरे टाकल्यानंतर त्यामध्ये मी थोडेसे खोबरे टाकले आहे. खोबरे टाकल्यानंतर त्यामध्ये मी हळद पण टाकली आहे. नंतर त्यामध्ये मी माझ्या अंदाजेप्रमाणे मला पाहिजे तेवढी लाल तिखट चटणी पण टाकली आहे. नंतर ही फोडणी मी एकसारखी छान भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये मी भाजलेल्या काळ्या हुलग्याच्या शेंगा टाकल्या आहेत. नंतर त्यामध्ये मी माझ्या अंदाजेप्रमाणे बारीक मीठ पण टाकले आहे. नंतर हे शेंगा मी या फोडणीमध्ये एकसारख्या छान भाजून घेतल्या आहेत. एकसारखे छान भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये मी थोडेसे पाणी टाकले आहे. नंतर त्यामध्ये मी भाजलेले शेंगदाण्याचे मोठे कूट टाकले आहे. कूट टाकल्यानंतर ही भाजी एकसारखी छान हलवून घेणार आहे. नंतर यावर मी ताट झाकून ठेवणार आहे. ताट झाकून ही भाजी मी वाफेवर छान शिजवून घेणार आहे. हे बघा, आता मी ताट काढले आहे आणि आता ही भाजी छान शिजली आहे. आता यावर मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. ही बघा, मी या भाजीमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर ही भाजी छान हलवून घेणार आहे. खूप छान वास येतो या भाजीचा. आता मी ही भाजी तयार झाली आहे. आता मी ही भाजी झाकून ठेवणार आहे आणि भाकरीसोबत खाणार आहे. तुम्हाला आवडली तर लाईक करा.